खरात जी, संजय गायकवाड़ जी, हेमंत भोगले जी, शेखर निकम जी, सन्माननीय श्री अतुल भातखळकर जी, बाबासाहेब देशमुख जी, सुधीर भाऊ मुनघंटीवार जी, जयंतराव पाटील जी आणि आमचे मित्र नानाभाऊ पटोले जी या सन्माननीय सदस्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। संविधानाच्या निर्मितीबद्दल, त्याच्या प्रक्रियेबद्दल, संविधानातल्या तरतुदीबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा देखील या ठिकाणी झाल्या। काही चांगल्या गोष्टी देखील सांगण्यात आल्या। नानाभाऊंनी आत्ताच आम्हाला सल्ला दिला की कोणी याच्यावर राजकीय भाषण करू नये। नानाभाऊंनी अर्ध भाषण राजकीयच केलं, पण आम्हाला सल्ला दिला की राजकीय भाषण करू नका, पण आम्ही कमीत कमी राजकीय भाषण याच्यावर करणार आहोत। फक्त काही उत्तरं थोडी द्यावी लागतील तेवढीच देणार, बाकी संविधानावरच मला बोलायचं आहे। खरं तर भारताचं संविधान मी असं म्हणेन की जगातलं सर्वात चांगलं संविधान आहे। या संविधानामुळेच आज भारताची प्रगती आपल्याला पाहायला मिळते। आपण जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो, लवकरच जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ। 2047 साली विकसित भारत आपल्याला पाहायला मिळेल। हे सर्व शक्य झालं ते केवळ आणि केवळ भारताच्या संविधानामुळे आणि संविधानाने जी व्यवस्था उभी केली त्यामुळे। आणि म्हणूनच या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी 2014 साली, 2019 साली, 2024 साली आपली शपथ घ्यायच्या आधी त्यांनी याच संविधानाची पूजा केली आणि सांगितलं की मला गीता, बायबल, कुराण या कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं सरकार चालवत असताना भारताची राज्यघटना ही अधिक महत्त्वाची आहे आणि त्या राज्यघटनेनुसारच या भारताचं सरकार मी चालवेन। आणि म्हणून आपण जर बघितलं तर खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या या अमृत महोत्सवी वर्षामध्ये मी भारतीय संविधानालाही नमन करतो, संविधान सभेलाही नमन करतो आणि ज्यांचं सर्वाधिक कॉन्ट्रीब्युशन या संविधानाच्या निर्माणामध्ये आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः नमन करतो। या संविधानाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांती आणली, पण हे बाबासाहेबांनी बनवलेलं असल्यामुळे ही रक्तविरहित क्रांती या ठिकाणी झाली की ज्यामुळे एक मोठं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं। आणि म्हणूनच मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की हे संविधान तयार करत असताना जी उच्च भारतीय मूल्य आहेत त्या मूल्यांचा विचार करून त्याच्यावर आधारित अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं।